नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा। मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदाने। तर आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत जे सहजपणे दुर्लक्ष केले जाते, म्हणजेच रक्ताचे विकार। आपल्या शरीरातील प्रत्येक भागाला कार्य करण्यासाठी लागतो तो रक्त, आणि समजा रक्तातच विकार असेल तर याचा परिणाम गंभीर रीतीने आपल्या शरीरावर होऊ शकतो। आता चक्कर येणे, थकवा वाटणे हे लक्षण साधे असतात, पण याचं रूपांतर गंभीर स्वरूपात होतो किंवा गंभीर व्याधीत होऊ शकतो। हिमोग्लोबिन कमी असणे, पेशी बरोबर न बनणे आणि आनुवंशिक रक्ताच्या दोषांमुळे रक्ताचे विकार निर्माण होऊन आजही आपल्या आरोग्यासाठी समस्या म्हणून, आव्हान म्हणून आपल्या समोर उभे आहे। त्यातलाच एक म्हणजेच थॅलेसेमिया। थॅलेसेमिया हा रक्तातला आनुवंशिक विकार आहे, ज्यामुळे अनेक रुग्णांना वारंवार रक्त चढवावं लागू शकतं आणि दैनंदिन त्यांच्या आयुष्यावर परिणाम होतोच। मग यासाठी गरज आहे जनजागृतीची, सहानुभूतीची आणि अधिक माहितीची। तर याच पार्श्वभूमीवर आजचा आपला चर्चेचा विषय या प्रकारे आहे। आजचा आपला चर्चेचा विषय जागतिक थॅलेसेमिया दिवस, जे की 8 मे रोजी साजरा केला जातो, वर्ल्ड थॅलेसेमिया डे। आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहे डॉक्टर आदिती लिंगायत मॅडम। मॅडम, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात। नमस्कार। मॅडमची थोडक्यात माहिती याप्रमाणे आहे। मॅडम प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, बाल कर्करोग विभाग येथे कार्यरत आहेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे ते आपली सेवा पुरवतात। 23 वर्षापासून मॅडम आरोग्य सेवेत रुजू आहेत। 50हून अधिक शोध निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅडमचे प्रकाशित झाले आहे। दूरदर्शन, आकाशवाणी आणि विविध वृत्तपत्रांमध्ये मॅडमने आपले मोलाचे मार्गदर्शन केले आहे। HAP या संस्थेकडून 2024 मध्ये बालरोग विषयातील विशेष कार्याबद्दल मॅडमला पारितोषिक देखील मिळाले आहे। तर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे। मुख्य कार्यक्रमात सुरुवात करूया। मॅडम, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, 8 मे हे जागतिक थॅलेसेमिया दिवस किंवा वर्ल्ड थॅलेसेमिया डे म्हणून साजरा केला जातो, तर याचे महत्त्व काय? 8 मे हा जागतिक थॅलेसेमिया दिवस म्हणून साजरा केला जातो। रॉबर्ट कुली यांनी 1925 मध्ये पहिल्यांदा या आजाराचा शोध लावला आणि त्यामुळे या आजाराला कुलीज ॲनिमिया असं म्हणून सुद्धा संबोधलं जातं। थॅलेसेमिया हा एक आनुवंशिक रोग आहे, रक्ताशी संबंधित आहे, गंभीर आजार आहे। या आजाराबद्दल लोकांना जास्तीत जास्त माहिती व्हावी, या आजारांच्या समस्येबद्दल लोकांना माहिती व्हावी। शिवाय जे थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण आहेत त्यांना विविध उपचार पद्धतींची माहिती व्हावी आणि सर्वांनी मिळून, म्हणजे पूर्ण समाजाने मिळून या रुग्णांना मदत करावी, या भावनेपोटी हा दिवस जगभरामध्ये साजरा केला जातो। नक्कीच। या आजाराचा जगात व देशात कुठे प्रादुर्भाव आहे, जास्त कुठे आपल्याला बघायला मिळतं? आता आपण जर या इमेजमध्ये पाहिलं तर आपल्याला एक निळ्या रंगाचा बेल्ट दिसतोय, तर त्याला वर्ल्डमधला थॅलेसेमिया बेल्ट असं म्हणून संबोधलं जातं। बरं। तर आपण जर इथं पाहिलं तर हा आहे मेडिटेरियन सी। जर थॅलेसेमिया शब्दाचा आपण अर्थ जर समजून घेतला तर हा 2 पार्टनी बनलेला आहे। हा एक ग्रीक शब्द आहे, थॅलासा आणि एमिया। थॅलासा म्हणजे मेडिटेरियन सी एरिया आणि एमिया म्हणजे ब्लड। तो हा आजार पूर्वी सगळ्यात पहिल्यांदा हा जो भूमध्य सागर समुद्र आहे ह्याच्याभोवती डिटेक्ट झाला होता आणि त्यामुळे ही टर्म थॅलेसेमिया बनलेली आहे। तर काही आपल्याला युरोपचा पार्ट, काही आफ्रिकेचे देश, मिडल ईस्ट, इंडिया आहे, इंडियन सबकॉन्टिनेंट, चायना, मलेशिया, यामध्ये आपल्याला या थॅलेसेमिया या आजाराचा प्रादुर्भाव जास्त दिसतो। नक्कीच। आणि जर आपण भारताचा नकाशा पाहिला तर भारतामध्ये पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जास्त दिसतो। जास्त करून काही पर्टिक्युलर समुदाय आहेत जे ह्या आजारासाठी प्रोन आहेत। पंजाबी, सिंधीज, भानुशालीज, महाराष्ट्रामध्ये म्हणाल तर नवबौद्ध, आगरी, कुणबी। तर हे जे समुदाय आहेत हा आजार आनुवंशिक असल्यामुळे ते जास्त प्रोन आहेत। आणि जगभरामध्ये दरवर्षी थॅलेसेमियाच्या 1 लाख नवीन केसेस, थॅलेसेमिया मेजर या आजाराच्या 1 लाख नवीन केसेस जन्माला येतात आणि दुर्दैवाने त्यातली मेजॉरिटी बालकं, म्हणजे जवळजवळ 10 ते 15 हजार बालकं दरवर्षी इंडियामध्ये जन्माला येतात। त्यामुळे इंडियाला थॅलेसेमियाची राजधानी असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं। आणि अजूनही काय त्यामध्ये सांगण्यासारखं की
थॅलेसेमिया मायनर म्हणजे थॅलेसेमिया कॅरियर ही जी स्टेट असते ज्यामुळे थॅलेसेमिया मेजर हे आजार होणार आहे, तर भारतीय लोकांमध्ये 5 ते 15% लोकांमध्ये हे कॅरियर जीन्स आढळून येतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर भारतामध्ये थॅलेसेमियाचं प्रमाण हे खूप जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, थॅलेसेमिया आजारामध्ये रक्तामध्ये नेमकं काय घडतं? म्हणजे या आजाराची खरं तर संप्राप्ती काय? हो, आता आपण ही एक इमेज बघूयात. यामधून आपल्याला समजतं की थॅलेसेमिया आजार हा का होतो. तर आपल्याला ज्या इथं जे दिसत आहेत त्या आहेत लाल पेशी. रक्तातल्या आपल्या लाल पेशी आहेत ज्या नॉर्मल आहेत, त्यामध्ये रक्तांच्या लाल पेशीमध्ये हिमोग्लोबिन आहे. आता काय होतंय की थॅलेसेमिया आजारामध्ये हिमोग्लोबिन हे अबनॉर्मल असतं. हे अबनॉर्मल हिमोग्लोबिन असल्यामुळं इकडच्या ज्या दिसत आहेत आपल्याला राईट साईडला त्या आहेत थॅलेसेमियामधल्या थॅलेसेमिया रुग्णाच्या लाल पेशी ज्या डिफेक्टिव्ह आहेत, कारण त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन डिफेक्टिव्ह आहे. नॉर्मल आरबीसीचं जे आयुर्मान असतं ते साधारणतः 120 दिवस आहे असं आपण म्हणतो. परंतु ते आयुर्मान थॅलेसेमिया पेशंटमध्ये कमी होतं, कारण ह्या आरबीसी ज्या असतात त्या डिफेक्टिव्ह असल्यामुळं त्या फुटतात आणि आरबीसी फुटल्या की हिमोग्लोबिन बाहेर येतं, त्यातनं लोह बाहेर पडतं आणि ह्या आरबीसी फुटल्यामुळं पेशंटला पॅलार म्हणजे ॲनिमिया होतं. आणि हे जेव्हा आरबीसी फुटतात तेव्हा त्यातनं लोह सुद्धा बाहेर पडतं, म्हणजे आयर्न सुद्धा बाहेर पडतं आणि त्यामुळं या पेशंटमध्ये बेसिकली आपल्याला आयर्नचं प्रमाण सुद्धा शरीरामध्ये वाढलेलं दिसतं. तर ह्यामध्ये मेन 2 डिफेक्ट आहेत. एक तर आरबीसी फुटतात त्यामुळे पेशंटला ॲनिमिया होतोय आणि दुसरं लोह बाहेर पडतंय, त्यामुळे हे लोह वेगवेगळ्या ऑर्गनवर जाऊन डिपॉझिट होतं आणि त्यामुळे ह्या रोगाची लक्षणं साधारणतः दिसतात. तर हा थॅलेसेमिया जो रोग आहे त्याची नेमकी कारणे काय आहे? एक कुठल्या कारणांमुळे होतं? तुम्ही सांगितलं अनुवांशिक आहे, पण हा अनुवांशिक कसं घडतं आणि त्याचे प्रकार कुठले? आता आपण ही एक इमेज बघूयात. तर जसं मगाशी तुम्ही म्हणालात की थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक आजार आहे, तर पालकांना जर हा आजार असेल तर मुलांना होण्याची त्याची शक्यता आहे. तर आपण थोडंसं ह्या इमेजवरून समजून घेऊ की थॅलेसेमिया कसा नक्की निर्माण होतो. आता यामध्ये काय आपल्याला दिसतंय की आई आणि वडील आणि आई जे आहे ते थॅलेसेमियाचे कॅरियर आहेत. म्हणजे थोडक्यात ते थॅलेसेमिया या आजाराचे वाहक आहेत. त्यांच्यामध्ये थॅलेसेमियाची कोणतीही लक्षणं दिसणार नाहीत, परंतु तो थॅलेसेमियाच्या आजाराचं वाहक म्हणून ते काम करतील. आता जर दोघांमध्येही ही कॅरियर स्टेट आहे तर काय होतंय, 25% चान्स आहे की हे थॅलेसेमिया मेजर हे मूल जन्माला येते. बरं, आता आपण जेव्हा थॅलेसेमिया म्हणतो त्यामध्ये मुख्यत्वे 3 प्रकार आहेत. एक तर झाला मुख्य आजार तो थॅलेसेमिया मेजर. दुसरा आहे थॅलेसेमिया इंटरमिडिएट म्हणून एक आहे जो थोडासा थॅलेसेमिया मेजरपेक्षा सौम्य आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे थॅलेसेमिया ट्रेट किंवा मायनर किंवा आपण त्यामध्ये थॅलेसेमियाची कॅरियर स्टेट म्हणतोय. तर यामध्ये काय होतंय की थॅलेसेमियाची कॅरियर स्टेट असेल तर त्यांना त्याची कोणतीही लक्षणं दिसून येणार नाहीत, परंतु त्यांच्या मुलाला हा 25% चान्स आहे की थॅलेसेमिया मेजर हे बाळ जन्माला येईल. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी यामध्ये ही आहे की हा धोका प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये आहे. म्हणजे असं नाही की त्यांना 4 मुलं जन्मली तर एक थॅलेसेमिया मेजर असेल. असंही होऊ शकतं की जर त्यांना 3 मुलं जन्मली तर तिन्हीच्या तिन्ही थॅलेसेमिया मेजर ह्या आजारांनी ग्रस्त असू शकतात आणि त्यामुळेच आपल्याला हे थॅलेसेमिया कॅरियर स्टेट हे समजून घेणं जरुरी आहे. आता त्याचं दुसरं एक आपण असं कारण बघूयात की थॅलेसेमिया समजा कॅरियर आहे की यामध्ये वडील जर थॅलेसेमिया कॅरियर आहेत किंवा वाहक आहेत आणि आई जी आहे ती नॉर्मल आहे, तर यामुळं इनहेरिटन्समुळं काय होईल ॲट द मोस्ट की एक बेबी हे थॅलेसेमिया कॅरियरने जन्माला येईल, म्हणजे थॅलेसेमिया वाहक म्हणून जन्माला येईल, परंतु यामध्ये थॅलेसेमिया मेजर होण्याचा धोका नाही. म्हणजे जेव्हा एक कॅरियर आणि नॉर्मल माणसाचं लग्न होईल तेव्हा थॅलेसेमिया ट्रेट फक्त चान्स असतो, परंतु थॅलेसेमिया मेजर हा आजार रूल आउट होतो. तर त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की ह्यांचे प्रकार कोणते आहेत आणि हे कशा पद्धतीने इनहेरिट होतात की ज्यामुळे आपल्याला त्याचा प्रतिबंध करणं हे जरुरी आहे. बरोबर मॅडम, जसं की ॲनिमिया हा जो आजार आहे याचे बरेचसे प्रकार असतात. आयर्न डिफिशियन्सी बोला की B12 डिफिशियन्सी बोला किंवा बरेचसे प्रेग्नन्सी रिलेटेड ॲनिमिया झाला, सिडरोब्लास्टिक ॲनिमिया झाला.
तर हा ॲनिमियाचा जो लक्षण आहे तो पांडू आहे बऱ्याचदा, म्हणजे ते पॅलर जाणवतो, आपल्याला थकवा जाणवतो. तर माझ्या अनुभवात मी जसं सांगतो की बरेचसे आयर्न डिफिशियन्सीचे केस ज्यांच्यात लोह कमी आहे तर त्यांना आपण बऱ्याचदा ट्रीट करत असतो बरेच महिने, आणि नंतर जाऊन कळतं की हे थॅलेसेमिया मायनरचे केसेस होते, थॅलेसेमियाचे केसेस होते एक टेस्टमुळे, हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिसमुळे. पण यांचे लक्षणं सेम असतात, लक्षणे एक सौम्य असतात. तर आपल्याला हे कसं बघायला पाहिजे? हा एक तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय. तर ॲनिमिया म्हणजे ज्याला आपण मराठी भाषेमध्ये पंडुरोग या नावाने तो पूर्वी संबोधला जायचा, ज्यामध्ये रक्ताचं प्रमाण हे कमी होतंय. तर बऱ्याच वेळेला काय होतं, थॅलेसेमिया ट्रेट जर एखादा पर्सन असेल तर त्याचं हिमोग्लोबिन साधारणतः 10-12च्या दरम्यान असेल, आणि त्याला बऱ्याच वेळेला अनावधानाने आयर्न दिलं जातं. बरं. जेव्हा की त्या केसमध्ये आयर्न इंडिकेटेडच नाही. तर यामध्ये आपण काय केलं पाहिजे, तुम्ही जसं आता म्हणालात की जेव्हा प्रेग्नंट बायका तपासणीसाठी येतात तेव्हा आपण सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं हिमोग्लोबिन केलं पाहिजे. समजा हिमोग्लोबिन कमी आहे तर आपण आरबीसीचं जे एक स्ट्रक्चर आहे ते बघितलं पाहिजे. MCH आणि MCV टेस्ट जे आपण म्हणतो, समजा त्या दोन्ही कमी आहेत तर परत प्रश्न पडला की हे आयर्न डेफिशियन्सी आहे का थॅलेसेमिया ट्रेट आहे, कारण दोन्हीमध्ये सुद्धा MCH आणि MCV हे कमी होणार आहे. बरोबर. तर त्यासाठी आपण काय करतो, एक HPLC नावाची टेस्ट आहे, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी टेस्ट आहे, ज्यामध्ये हिमोग्लोबिनचं इलेक्ट्रोफोरेसिस केलं जातं. आता थॅलेसेमिया ट्रेट जर असेल तर त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन अबनॉर्मल आहे. HbA2 हे जे आहे त्याची लेवल जर वाढली असेल, 3.8% पेक्षा वाढली असेल तर ते थॅलेसेमिया ट्रेटकडे जातं. बरं. आणि आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया जर असेल तर HbA2 जे आहे ते नॉर्मल आहे. हे सगळ्या अँटीनेटल मदर्सचं, गरोदर मातांचं, इव्हन तरुण मुलामुलींचं ज्यांना आपण आयर्न डेफिशियन्सी सस्पेक्ट करतो हे खूप जरुरी आहे. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला ह्यांना आयर्न दिलं जातं, परंतु जर समजा आयर्न आपण देतोय आणि हिमोग्लोबिन वाढत नाही तर त्यावेळी परत आपल्याला थॅलेसेमिया ट्रेट ह्या आजाराची शंका येते आणि आपण मग ही HPLC टेस्ट करून घेऊ शकतो आणि हे डिफरन्शिएशन जरूर होऊ शकतं. नक्कीच नक्कीच. खरं तर म्हणजे आयर्न दिल्यानंतर समजा हिमोग्लोबिन वाढत नसेल तर आपण सस्पेक्ट केलं पाहिजे की याला थॅलेसेमिया मायनर असू शकता. नक्कीच. आपण मॅडम सोबत ही चर्चा असेच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचा या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा, आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर आदिती लिंगायत मॅडम सोबत. मॅडम, तुम्ही ब्रेकवर जाण्याआधी आम्हाला थॅलेसेमियाचे प्रकारबद्दल सांगितलं की मायनर, मॉडरेट आणि इंटरमिडिएट आणि मेजर प्रकार असे असतात, आणि त्यातला मुख्य प्रकार हा मेजर आहे. तर थॅलेसेमियाची लक्षणे कुठली, म्हणजे लहान मुलांमध्ये जेव्हा थॅलेसेमिया होतं त्याची लक्षणे कुठली असतात? तर आपण या इमेजमध्ये बघूयात की आपल्याला थॅलेसेमिया बेबीचं एक टिपिकल पिक्चर दिसतं. यामध्ये थॅलेसेमियाची लक्षणं हे साधारणतः बाळ जेव्हा 9 ते 12 महिन्याचं असतं त्यावेळेला दिसायला लागतात. तर त्यावेळेला आपल्याला काय दिसतं की बाळाला ॲनिमिया झालेला आहे, बाळाला पॅलर झालेला आहे, आणि ॲनिमियामुळे काय होतं की बाळ सारखं रडतं, किरकिर करतं, त्याला दूध पिता येत नाही, धाप लागते, थोडंसं पळालं की दम लागतो. तर ह्या गोष्टी त्याला ॲनिमियामुळे होती. याशिवाय त्याची वाढ खुंटते, आणि अजून एक म्हणायचं झालं तर ऑर्गॅनोमेगॅली होते, म्हणजे त्याच्या लिव्हर वाढतं, त्याची पांथरी वाढते, स्प्लीन वाढतं. ही सुरुवातीची लक्षणं आहेत. आणि त्यानंतर काय होईल की आपल्याला एक 4-5 वर्षाच्या दरम्यान हे टिपिकल हिमोलायटिक फेसिस असं आपण म्हणतो. बरं. तर ह्या इमेजमध्ये आपल्याला बघितलं तर आपल्याला दिसतंय की हे जे मूल आहे त्याच्या कपाळाची हाडं ही वाढलेली आहेत, गालांची हाडं वाढलेली आहेत, डिप्रेस नोज आहे, आणि दातांमध्ये दात हे वाकडे तिकडे वाढलेले आहेत. तर आपण जेव्हा ही मूल बघतो तेव्हा आपला टिपिकल हिमोलायटिक फेसिस हे लक्षात येतं, आणि यावरून सुद्धा आपल्याला थॅलेसेमियाचं डायग्नोसिस हे करता येतं, आणि त्यांना रिपीटेडली रक्त हे कमी होत जाईल. आणि जेव्हा आपण यांचा एक्सरे करू, आपण जेव्हा डोक्याचा एक्सरे करतो तर त्यावेळेला आपल्याला ते स्कलचं बोन हे जे आहे त्याला आपण टिपिकल आम्ही हेअर ऑन एंड अपीअरन्स म्हणतो. तर हे सुद्धा त्याचा एक डायग्नोसिसचा क्रायटेरिया आहे की ज्यामुळे आपल्याला थॅलेसेमिया हा आजार ओळखता येतो.
आणि प्रामुख्याने ही जी लक्षणं आहेत ती थॅलेसेमिया मेजर या आजारामध्ये दिसतील हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. कारण थॅलेसेमिया मायनरमध्ये कोणतीही अशा प्रकारची लक्षणं दिसणार नाहीत. थॅलेसेमिया मेजर हा जो गंभीर आजार आहे त्यामध्ये ही लक्षणं आपल्याला दिसतील. नक्कीच. तर या आजारात कॉम्प्लिकेशन्स म्हणजेच उपद्रव कुठले असतात थॅलेसेमियाचे? आता आपण ही जर डायग्राम पाहिली तर थॅलेसेमियामध्ये कोणत्या गुंतागुंती निर्माण होतात किंवा कोणते कॉम्प्लिकेशन्स दिसतात. कारण आता आपण जसं मगाशी म्हणालो त्याप्रमाणे लाल पेशीया फुटतात, त्यातनं आयर्न बाहेर पडतं आणि शिवाय आपण आता त्यांना रिपीटेडली रक्त देणार आहोत. रिपीटेडली त्यांना 3-4 आठवड्याला रक्त द्यावं लागतं आणि त्यामुळे सुद्धा त्यांच्या शरीरातलं रक्त लोहाचं प्रमाण किंवा आयर्नचं प्रमाण हे वाढतं, ते ट्रिमेंडस वाढतं. आणि शिवाय या मुलांमध्ये इंटेस्टाईन मधून सुद्धा आयर्नचं ऍब्सॉर्प्शन होत असतं. ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की शरीरातलं लोह किंवा आयर्न हे खूप जास्त वाढल्यामुळं ते शरीराच्या वेगवेगळ्या ऑर्गन्सवर जाऊन डिपॉझिट होतं आणि त्यामुळे त्यांना कॉम्प्लिकेशन्स किंवा गुंतागुंत ही आपल्याला दिसणार आहे. आता आपण बघूयात की कोणती कॉम्प्लिकेशन्स होतात. आता हे आहे पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंड. जेव्हा हे आयर्न स्वादुपिंडावर जाऊन डिपॉझिट होईल तर ह्या मुलांना डायबेटीस होण्याचा धोका आहे. त्यानंतर थायरॉइडवर जाऊन डिपॉझिट होईल तर त्यांना थायरॉइडचे प्रॉब्लेम्स होतील. ब्रेनमध्ये जर गेलं तर त्यांची वाढ खुंटते. याशिवाय त्यांची हाडं सुद्धा ठिसूळ बनतात. काही वेळेला त्यांची हाडं ही मोठी एनलार्ज होतात, त्याच्यामुळे स्पायनल कॉर्ड कॉम्प्रेशनचा सुद्धा धोका असतो. आणि त्यानंतर आपल्याला दिसतंय की हे आयर्न जे वाढलेलं आहे ते लिव्हरवर जाऊन डिपॉझिट होते. लिव्हरवर आयर्न डिपॉझिट झालं तर काय होईल, लिव्हर बरंचसं एनलार्ज होईल, त्यामुळे त्यांना कावीळचं लक्षणं दिसून येतील. हार्ट आहे, हार्टवर आयर्न जाऊन डिपॉझिट होतं तर आता ह्या हार्टमुळे काय होईल की हार्ट हे एनलार्ज होईल आणि त्यामुळे त्याची पंपिंग कॅपॅसिटी कमी होईल. पेशंट हा कार्डियक फेल्युअरमध्ये जाईल आणि बऱ्याच वेळेला थॅलेसेमिया मेजर या आजाराच्या रुग्णाचं मृत्यूचं कारण हे हार्ट फेल्युअर असतं. याशिवाय हे जे प्रजननाचे अवयव आहेत त्यावर हे एक्स्ट्रा आयर्न जाऊन डिपॉझिट होते आणि त्यामुळे त्यांना इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचा धोका सुद्धा भविष्यामध्ये असतो. आणि जर आपण पाहिलं तर ही किडनी आहे, किडनीमध्ये सुद्धा हे आयर्न जाऊन डिपॉझिट होतंय आणि त्यामुळे सुद्धा बरेचसे ऑर्गन्स हे डेव्हलप झाल्यामुळे म्हणजे साधारणतः आपण जेव्हा रक्त द्यायला चालू करतो 2-3 वर्षानंतर हे आयर्नची लेवल जवळजवळ सिरम फेरेटिन लेवल ही 1000 मायक्रोग्राम पर लिटर पेक्षाही जास्त जाते. आणि त्यामुळे आपल्याला मगाशीचे जे आपण लक्षणं पाहिली ती तर दिसणारच आहेत. याशिवाय हे वेगळे वेगळे कॉम्प्लिकेशन सुद्धा या पेशंटमध्ये होण्याचा धोका असतो. म्हणजे कॉम्प्लिकेशन एकंदरीत सगळ्याच ऑर्गन्स मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. अगदी खरं. हेपॅटायटिस पासून तर कार्डियक पासून सगळ्याच ऑर्गन पासून. तर या थॅलेसेमिया जो आजार आहे याचे उपचार पद्धती कुठल्या आहेत? आता थॅलेसेमियामध्ये वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की ब्लड ट्रान्सफ्युजन थेरपी. ब्लड ट्रान्सफ्युजन थेरपी म्हणजे जसं आपण मगाशी म्हणालो की यांच्यामधल्या तांबड्या पेशी फुटतायत, त्यांना ॲनिमिया होतोय तर त्यांचं रक्त हे बऱ्याच वेळा कमी होतं. म्हणजे पेशंट जेव्हा रुग्णालयामध्ये येतो तेव्हा त्याचं आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं दिसतंय की हिमोग्लोबिन अगदी कमी म्हणजे 4-5 पर्यंत सुद्धा गेलेलं आहे. आणि मग त्या केसेसमध्ये आपण बघतो की अरे स्प्लिनोमेगॅली झालेली आहे, हिपॅटोमेगॅली झालेली आहे, एज ग्रुप 2 वर्ष आहे, 3 वर्ष आहे. मग आपण जाऊन त्याची जेव्हा थॅलेसेमियासाठी चाचणी करू, वेगवेगळ्या चाचण्या करू, इलेक्ट्रोफोरेसिस करू, हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस करू की ज्यामध्ये आपल्याला फिटल हिमोग्लोबिन हे खूप वाढलेलं असतं. ते डिटेक्ट झाल्याने आपण त्याला लक्षात आलं की हा थॅलेसेमिया मेजरची केस आहे. तर त्या पेशंटना आपल्याला रक्त द्यावं लागतं. आता यामध्ये काय केलं पाहिजे तर फ्रेश ब्लड देणं ह्यांना जरुरी आहे. आपण जे पॅक सेल व्हॉल्यूम देतो ते फ्रेश द्यावं. दुसरी एक गोष्ट अशी आहे की हे जे आपण रक्त देतोय ते त्यांना 3 ते 4 आठवड्याला आपल्याला रिपीटेडली द्यावं लागणार आहे. आणि यामध्ये एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की काही वेळेला रक्तामधून ह्यांना संक्रमणाचा सुद्धा धोका असतो. काही इन्फेक्शन्स होऊ शकतात ज्यामध्ये हिपॅटायटिस B-C आहे किंवा HIV आजार आहे. अर्थात ब्लड बँकेमध्ये ह्या सगळ्याची चाचणी केलेली असते. आपण गंभीररित्याच करतो जेव्हा कधी हे ब्लड द्यायचं असेल. परंतु हा धोका आपल्याला थोडासा कुठेतरी लक्षात ठेवावा लागतो आणि त्यामुळे त्यांची हिपॅटायटिस बद्दलची चाचणी करत राहणं, HIV बद्दलची चाचणी करत राहणं हेही महत्वाचं आहे. याशिवाय त्यांना कावीळ B ह्याची लस दिली जाते या आजारांपासून रक्षण होण्यासाठी. आता आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की आपण जेव्हा हे ब्लड देतोय तेव्हा आपलं मेन एम हे असतं की त्यांच्यातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण हे 10 किंवा त्याच्या वर असावं.
तर आपला हे एम का आहे, कारण मगाशी जे आपण टिपिकल हिमोलायटिक फेसेस जे म्हणालो, म्हणजे चेहऱ्याची जी संरचना बदललेली होती ती बदलू नये, त्यांचे ऑर्गन्स वाढू नयेत आणि त्यांची वाढ अफेक्ट होऊ नये, वाढ नॉर्मल व्हावी, यासाठी त्यांना रेग्युलर रक्त देणं हे खूप जरुरी आहे. आता आपण ही एक इमेज बघूयात. यामध्ये आपल्याला काय दिसतंय की इकडे एक नॉर्मल बेबी आहे आणि हे दोन जे आहेत ते थॅलेसिमियाचे बेबीज आहेत, रुग्ण आहेत. तर यामध्ये हे जे मधला रुग्ण आहे त्याला रेग्युलरली ब्लड दिलं गेलेलं नाहीये, त्यामुळे त्याची वाढ खुंटलेली दिसून येते. आणि दुसरं जे आहे त्याला व्यवस्थित रक्त दिलं गेलेलं आहे आणि त्यामुळे त्याचं व्यवस्थितपणे वाढ झालेली आहे. तर अशा रीतीने रक्त त्यांना वेळेवर देणं हे खूप जरुरी आहे. नक्कीच. मॅडम, आपल्याला एक फोन येतोय. मंगल आपटे बोलतायत पुण्यावरून. मंगलजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. नमस्कार. नमस्कार, बोला. आजचा विषय खूपच छान आहे. मला असं विचारायचं आहे. हॅलो, ऐकू येते? हा, बोला, येतो, बोला. ऐकू येतंय, बोला. हा, मला असं विचारायचं की लहान मुलांना तसं झालं तर मग त्यांच्या डोळ्यावर किंवा ते कसं ओळखायचं, काय काय समजा जर कर्करोग झाला असेल आणि त्याची काळजी कशी घ्यावी, आणि थोडक्यात म्हणजे बारीक बारीक थोडंसं म्हणजे कळतं का काही असं की बाबा हे सुरुवात आहे, हे आहे, असं आपण सांगू शकाल का? हो. नक्कीच. धन्यवाद मंगलजी. हा, धन्यवाद. तर मंगलजींनी खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे की ह्या आजाराची सुरुवात कशी होते हे आपण ओळखायला पाहिजे. तर मी असं म्हणेन की जेव्हा बाळ हे साधारणतः 9 महिन्याचं असतं, 8-9 महिन्याचं असतं, त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की बाळ हे पांढरं दिसतंय, बाळाच्या शरीरातलं रक्त कमी झालेलं दिसतंय. त्यानंतर पेशंटचं लिव्हर वाढलेलं आहे, पेशंटचं स्प्लीन वाढलेलं आहे. आणि अशा वेळेला जेव्हा बाळ आपल्याला पांढरं दिसतंय, अॅनिमिया झालेलं दिसतोय, त्यावेळेला त्याची तपासणी जरूर करून घ्यावी. जसं मगाशी आपण म्हणालो की गरोदर स्त्रियांची तपासणी करून घेणं जरुरी आहे, तसंच बाळ जेव्हा 1 वर्षाच्या अराउंड असेल आणि जर त्याला अॅनिमिया झाला असेल तर त्याची कंपल्सरी तपासणी ह्या आजारासाठी करून घ्यावी. कारण आपल्याला बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं, जसं तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया म्हणून बऱ्याच वेळेला त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं आणि जेव्हा की त्याला आयर्नची गरजच नाहीये. तर अशा वेळेला आपण जेव्हा ही HPLC टेस्टिंग करू किंवा इलेक्ट्रोफोरेसिस करू, त्यावेळेला जरूर आपण यामध्ये डिफरन्शिएट करू शकतो. धन्यवाद. आपण मॅडम सोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर आदिती लिंगायत मॅडम सोबत. मॅडम, ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही आम्हाला उपचारांबद्दल सांगत होतं, तर आणखीन कुठले उपचार जे थॅलेसेमियामध्ये आपण करू शकतो? तर आता आपण मगाशी जसं म्हणालो की ह्या पेशंटला आपल्याला रिपीटेडली रक्त द्यावं लागेल. दुसरी एक महत्त्वाची जी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे आयर्न चिलेशन थेरपी, ज्याला आपण लोह चिलेशन थेरपी असं म्हणतो. कारण पेशंटच्या शरीरातलं लोह हे वाढलेलं आहे आणि ते आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर त्यासाठी वेगळी वेगळी इंजेक्शन्स आहेत, वेगळे वेगळे टॅबलेट्स आहेत. इंजेक्शन डेफेरिप्रोन नावाचं एक असतं, डेफेरिसिरॉक्स आहे, ह्या टॅबलेट्स आहेत ज्या पेशंटला आपण देतोय. डेफेरिऑक्झामिन नावाचं इंजेक्शन आहे, जे साधारणतः 5 ते 6 दिवस आठवड्यातले दिलं जातं. 8 ते 10 तास त्याचं सबक्युटेनियस इंजेक्शन चालू असतं. तर हे इंजेक्शन जेव्हा आपण पेशंटला देऊ तेव्हा त्याच्या शरीरातली लोहाची लेवल ही कमी होत जाईल. अर्थात या इंजेक्शनचे काही थोडे साईड इफेक्ट्स असतात, त्यांना काही किडनीचा किंवा लिव्हरवर प्रॉब्लेम होऊ शकतो, परंतु आपण त्याचं ते मॉनिटरिंग करावं लागतं. परंतु ही आयर्न चिलेशन थेरपी ही अतिशय महत्त्वाची आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की पेशंटचं थॅलेसेमिया मेजरचं आयुर्मान हे 10 ते 15 वर्ष होतं. परंतु जर समजा त्यांना आपण व्यवस्थित वेळेवर रक्त दिलं, व्यवस्थित त्यांना आयर्न चिलेशन थेरपी दिली, तर त्यांचं आयुर्मान हे आपण बरंच वाढवू शकतो. म्हणजे आजकाल 40-50 अगदी 60 वर्षापर्यंत सुद्धा आपल्याला त्यांचं आयुर्मान किंवा नॉर्मल लाईफ स्पॅन असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. परंतु जरुरी आहे की त्यांनी वेळेवर जाऊन रक्त घेणं, ही जी इंजेक्शन्स आहेत ती घेणं. आता सरकारी दवाखान्यांमध्ये रक्त आयर्न चिलेशन थेरपी या फ्री ऑफ कॉस्ट मिळते, अवेलेबल आहेत आणि पेशंटनी ते वेळच्या वेळी जाऊन, काय होतं सरकारी दवाखान्यामध्ये एक थॅलेसेमिया क्लिनिक नावाचा प्रकार असतो, म्हणजे एक सेपरेट वॉर्ड आहे ज्याच्यामध्ये 15 ते 20 पेशंट एका वॉर्डात ठेवून त्यांना आपण ब्लड देतो. त्यामुळं आपला खर्च वाचतो, वेळ वाचतो. आणि काय होतं की इथं समदुःखी एकत्र येतात आणि जेव्हा कधी समदुःखी एकत्र येतात त्याचा परिणाम हा नेहमी चांगलाच होतो. ते त्यांचे प्रॉब्लेम चांगल्या रीतीने डिस्कस करतात, शिवाय समाजामध्ये ते जाऊन त्याच्याबद्दलची जागृती निर्माण करतात.
तर त्यासाठी हे थॅलेसेमिया क्लिनिक सगळ्या सरकारी दवाखाने, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आणि आपल्या रुरल हॉस्पिटल्स इथं ह्याची सोय सरकारने केलेली आहे आणि त्यामुळे ह्या आजारावर बऱ्यापैकी चांगला कंट्रोल आला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि दुसरी अजून एक जी उपचार पद्धती आहे त्यामध्ये स्प्लिनेक्टॉमी आपण म्हणतोय. म्हणजे या पेशंटमध्ये स्प्लिन वाढलंय, पांथरी वाढली आहे, जर आपण व्यवस्थित रक्त दिलं, त्यांना आयन चिलेशन थेरपी दिली तर स्प्लिन हे वाढणारच नाही. परंतु जर समजा काही वेळेला ते नाही झालं आणि स्प्लिन हे इतकं वाढलं की पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतोय, त्याच्या रक्ताची रिक्वायरमेंट ही बरीच वाढली, की अशा केसेसमध्ये हे स्प्लिन काढून टाकलं जातं. अर्थात आपण ते वाचवण्यासाठी जास्त प्रयत्न करतो, ही गोष्ट खरी आहे. तर हे ऑपरेशन साधारणतः सगळ्या सरकारी दवाखान्यांमध्ये केलं जातं, 5 वर्षाच्या वर केलं जातं. त्यांना आपल्याला इम्युनायझेशन द्यावं लागतं आणि नंतर मग लाईफ लॉंग आपल्याला अँटीबायोटिक थेरपी द्यावी लागते. तर या काही प्रामुख्याने असणाऱ्या उपचार पद्धती आहेत ज्या सगळ्या सरकारी दवाखान्यांमध्ये व्यवस्थितरित्या दिल्या जातात. बरोबर. मॅडम, आपल्याला एक फोन येतोय. दादासाहेब उवाळे बोलतायत अहिल्यानगरवरून. दादासाहेब, जे तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की लहान मुलांना अशा प्रकारचे आजार होऊ नयेत यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती सांगा. नक्कीच. दादासाहेबांनी खूप छानच प्रश्न विचारलेला आहे, कारण आपण प्रतिबंधात्मक या स्लाइडकडे येणारच आहोत. तर प्रतिबंधात्मक उपाय, आपण जेव्हा कधी थॅलेसेमिया मेजर या आजाराबद्दल बोलतो ना, तर आतापर्यंत आपण त्याची लक्षणं पाहिली, वेगवेगळ्या उपचार पद्धती पाहिल्या, पण या आजारामध्ये सर्वात महत्त्वाचा जर प्रश्न कोणता असेल तर त्याचा प्रतिबंध कसा केला पाहिजे, प्रतिबंधात्मक उपाय काय केला पाहिजे. तर यासाठी एक साधी टेस्ट आहे, ज्याला आपण HPLC ही टेस्ट म्हणतो. रक्ताची चाचणी आहे आणि यामध्ये आपलं HbA2चं एस्टिमेशन हे केलं जातं. हा फक्त शब्द मोठा आहे. छोटीशी चाचणी जी कोणत्याही प्रायव्हेट लॅबमध्ये 1000-1500 रुपयापर्यंत होईल, सरकारी दवाखान्यांमध्ये फ्री ऑफ कॉस्ट होते. ही तपासणी सर्व तरुण मुला-मुलींनी जरूर करायला पाहिजे. आणि ती पण लग्नाच्या अगोदर केली पाहिजे. म्हणजे लग्नाच्या अगोदर जसं आपण ब्लड ग्रुप बघतो, जसं आपण HIV स्टेटस बघतो, तितकंच ही HPLC चाचणी करणं जरुरी आहे. तर ही HPLC चाचणी का करणं जरुरी आहे, त्यामुळे त्याचं आपल्याला कॅरियर स्टेट हे लक्षात येऊन जाईल. जर समजा एखादा तरुण किंवा तरुणी जर या आजाराचे कॅरियर आहेत, म्हणजे थॅलेसेमिया कॅरियर आहेत, म्हणजे ते थॅलेसेमियाचे वाहक आहेत, तर त्यांच्या मुलांना हा होण्याचा धोका आहे. जर समजा एक जर थॅलेसेमिया कॅरियर असेल तर तो त्याच्या जोडीदाराची योग्य रीतीने निवडही करू शकतो. म्हणजे त्याचा दुसरा जोडीदार हा थॅलेसेमिया कॅरियर नसावा आणि त्यामुळे मग थॅलेसेमिया मेजर हे बाळ जन्माला येत नाही. आता काही वेळेला काय होतं, हे शक्य नाहीये, हे अवॉइडच करणं शक्य नाहीये. त्यांचं लग्न आपल्याला संभाव अगोदरच ठरलेलं आहे किंवा काय, तर अशा केसमध्ये काही इलाज आहे का, तर या केसमध्ये सुद्धा इलाज आहे. जेव्हा 2 कॅरियरची लग्न होतात आणि प्रेग्नन्सी असते त्यावेळेला आपण त्या गर्भाची सुद्धा तपासणी करू शकतो. म्हणजे तो गर्भ थॅलेसेमिया मेजर आजाराचा आहे का, हे कोरियानिक व्हिनस सॅम्पलिंग नावाची जी टेस्ट आहे 10 ते 12 आठवड्याच्या दरम्यान केली जाते आणि त्या तपासणीतून आपल्याला थॅलेसेमिया मेजर हा आजार त्या बाळाला आहे का हे डायग्नोज केलं जातं. आणि अशा केसेसमध्ये मात्र मग आपण ती प्रेग्नन्सी डिस्कंटिन्यू करतो आणि जर थॅलेसेमिया मेजर नसेल तर ती प्रेग्नन्सी ही कंटिन्यू केली जाते. तर सर्व तरुण मुला-मुलींचं जसं आपण पत्रिकेमध्ये गुण जुळतात की नाही पाहतो, तशी त्यांची गुणसूत्र जुळतायत की नाही पाहणं हे ह्या आजारासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. आणि अजून एक पॉईंट मी हे सांगेन की ज्या मुलांना थॅलेसेमिया मेजर हा आजार ऑलरेडी आहे, त्यांच्या आई-वडिलांचं, भावा-बहिणींचं, त्यांच्या सर्व नातलगांचं ही टेस्टिंग करणं जरुरी आहे. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणाल तर थोडं नात्यामध्ये लग्न हा आपल्याला प्रकार दिसतो. म्हणजे आत्याचा मुलगा आहे किंवा मामा अशा रीतीने. तर असं थोडंसं ह्या थॅलेसेमिया आजारासाठी जरा जड जातं. म्हणजे थॅलेसेमिया हा आजार यामध्ये जास्त दिसून येतो. तर शक्य असेल तर अशी थोडीशी लग्न टाळावीत आणि त्यामुळे ह्या आजाराला आपण नक्कीच प्रतिबंध घालू शकतो. तर HPLC या एका सिंगल टेस्टनी सुद्धा आपल्याला या आजारावर म्हणजे जर जगभरामध्ये जर या आजारावर कंट्रोल कोणत्या गोष्टींनी मिळालाय तर तो प्रतिबंधात्मक मार्गानेच जाऊन मिळवलेला आहे. ह्या थॅलेसेमिया मेजर होणारच कसा नाही, हा थॅलेसेमियाच्या समूह उच्चाटनाचा सर्वोत्तम मार्ग आहे असं मी म्हणेन. नक्कीच. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जसं की म्हटलंच आहे. तुम्ही उपचारांबद्दल आम्हाला सांगत होतात, तर त्यात स्प्लिनेक्टॉमी आहे, रक्त चढवणं आहे आणि आयन चिलेशन थेरपी आहे, ज्यामुळे आयन बाहेर पडून जातं. तर अजून कुठलं
आता ह्या आजाराबद्दलच्या काही अद्ययावत सुविधा सुद्धा आहेत, अद्ययावत पद्धती आहेत, ज्यामध्ये आपण असं म्हणतो की स्टेम सेल ट्रान्सप्लांट आहे आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे. यामध्ये काय केलं जातं की HLA टाईप सिबलिंग चा बोन मॅरो, म्हणजे त्याच्या भावंडाचा HLA जर मॅच झाला बोन मॅरो तर तो घेतला जातो आणि थॅलेसेमियाच्या पेशंटला दिला जातो. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही जी पद्धती आहे ती अद्ययावत आहे आणि त्याच्याने हा आजार पूर्णपणे बरा होतो. बरं. स्टेम सेल ट्रान्सप्लांट किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट ह्या ज्या अद्ययावत सुविधा आहेत त्या पेशंटला पूर्णपणे बऱ्या करतात. परंतु प्रॉब्लेम कुठे येतो की सर्व ठिकाणी ह्या सुविधा उपलब्ध नसतात. जिथे मेट्रो सिटीज आहेत, पुणे आहे, मुंबई आहे, बेंगलोर आहे, ग्वालेर आहे, दिल्ली आहे, या ठिकाणी ह्या उपचार पद्धती बऱ्यापैकी आता अवेलेबल झालेल्या आहेत. परंतु पेरिफेरीला किंवा तालुका लेवलला अदर ठिकाणी ह्या एवढ्या सुविधा उपलब्ध नसतात. आणि मुंबईमध्ये सायन हॉस्पिटल आहे, बोरिवलीला त्यांचं केंद्र आहे, वाडिया हॉस्पिटल आहे, या ठिकाणी काही NGOs त्यांना मदत करतात. आता बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे जेव्हा आपण म्हणतो थॅलेसेमिया मेजरबद्दल तर ते लवकर केलं पाहिजे, कॉम्प्लिकेशन डेव्हलप व्हायच्या अगोदर केलं पाहिजे, म्हणजे त्याचा सक्सेस रेट हा जास्त असतो. दुसरी गोष्ट बोन मॅरो ट्रान्सप्लांटमुळे पण काही वेळेला प्रॉब्लेम्स होतात, नाही असं नाही. काही वेळेला इन्फेक्शन होतं, बोन मॅरो हा रिजेक्ट होतो. परंतु बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा सर्वोत्तम उपाय आहे मी असं म्हणेन. प्रश्न हा आहे की त्याच्यासाठीचं जे उपचार पद्धती खर्च आहे तो बराचसा असतो. जवळजवळ एका रुग्णामागं प्रति रुग्णामागं 25 ते 30 लाख रुपये खर्च येतो असंही आम्ही म्हणेन. परंतु आता खूप साऱ्या सरकारी योजना सुद्धा आलेल्या आहेत ज्यामध्ये हे बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे फ्री ऑफ कॉस्ट केलं जातं. आणि जीन थेरपी एक आहे अद्ययावत सुविधा, परंतु ती अजून तीही महागडी आहे आणि इतकी इंडियामध्ये आलेली नाहीये. परंतु बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि स्टेम सेल ट्रान्सप्लांट ह्या चांगल्या उत्तम पद्धती आहेत. जसं आपण या इमेजमध्ये बघतोय की हा डोनर आहे ज्याला बोन मॅरो मिळालेला आहे, हा रेसिपियंट आहे आणि ते हसत आहेत. शक्य असेल तिथं ह्या उपचार पद्धती जरूर केल्या पाहिजेत. नक्कीच. तुम्ही आम्हाला प्रतिबंधात्मक उपायाबद्दल सांगितलंच, पण आता सरकारी दवाखान्यामध्ये कोणत्या उपाययोजना केल्या जातात? आता सरकारी दवाखान्यांमधून थॅलेसेमियासाठी सर्व सरकारी दवाखाने, मेडिकल कॉलेजेस, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स, रुरल हॉस्पिटल्स इथं थॅलेसेमिया क्लिनिक्स हे सरकारने उपलब्ध केलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांना रक्त दिलं जातं, रक्त चढवलं जातं, जे ब्लड बँकेमध्ये व्यवस्थित टेस्टिंग करून आलेलं असतं. 3 ते 4 आठवड्याला रक्त दिलं जातं. त्याशिवाय आयन चिलेशन थेरपी अवेलेबल करून दिलेली आहे. आयन चिलेशन थेरपी आपण त्यांना ज्या डोसमध्ये लागणार आहे त्या डोसमध्ये आपण ती देतोय. त्याचे काही साईड इफेक्ट्स होतात का ते आपण मॉनिटर करतोय. शिवाय त्यांची सिरम फेरेटिन लेवल आपण मॉनिटर करतो, कारण सिरम फेरेटिन लेवल कमी करणं हे आपलं मुख्य उद्देश आहे. त्यामुळे आपण ते करतो. आणि जर एखाद्या पेशंटला जर समजा काही वेळेला स्प्लिन काढावं लागलं तर स्प्लिनेक्टॉमी सारखीची ऑपरेशनची सोय सुद्धा हॉस्पिटलमध्ये केलेली असते. आणि मला सांगायला आनंद होईल की बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे युनिट्स आता खूप साऱ्या सरकारी दवाखान्यांमध्ये किंवा मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा चालू होतील लवकरच. नागपूर, ससून हॉस्पिटल इथून ऑलरेडी प्रस्ताव गेलेले आहेत. इव्हन आम्ही आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत की ज्यामुळं हा आजार पूर्णपणेच कसा बरा होईल यावर जास्त भर दिला जातो. नक्कीच. तर या आजाराकरिता सरकारी योजना आहेत आणि ते कुठले आहेत? आपण जर 2 दिवसापूर्वी माननीय आपले मुख्यमंत्री साहेब जे आहेत त्यांचं जर स्टेटमेंट पाहिलं तर त्यांचं असं स्टेटमेंट आहे की थॅलेसेमिया मेजर हा आजार देशातून आणि महाराष्ट्रातून याचं आपल्याला समूळ उच्चाटन करायचं आहे. तर सरकार या आजारासाठी खूप साऱ्या लेवलला खूप सारे प्रयत्न करत आहे. जसं आपण मगाशी म्हणालो की बोन मॅरो ट्रान्सप्लांट, एक महात्मा ज्योतिबा फुले योजना असते, दुसरी आहे आयुष्यमान भारत योजना आहे. यामध्ये त्यांना या सरकारी योजनांमधून बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी मदत केली जाते. भारत सरकारने कोल इंडिया बरोबर एक थॅलेसेमिया बालसेवा योजना चालू केलेली आहे. ज्यामध्ये त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी 10 लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. आणि शिवाय सरकारी ह्याच्यामध्ये थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया आणि हिमोफिलिया हे 3 आजार मिळून एक आपला जो डिसॅबिलिटी ॲक्ट आहे 2016चा त्यामध्ये ह्याला इन्क्लूड केलं गेलेलं आहे. म्हणजे ह्या मुलांना एज्युकेशनमध्ये आरक्षण मिळणं, या मुलांना ट्रॅव्हलिंग, कारण बऱ्याच वेळेला ते लांबून प्रवास करतात, रक्त घेण्यासाठी येतात, आयन चिलेशनसाठी येतात, तर त्यांना फ्री ऑफ कॉस्ट बसेस सर्व्हिसेस असतात. रेल्वेज पास त्यांना फ्री ऑफ कॉस्ट सरकारने दिलेला आहे. आणि दुसरं म्हणजे
एक नॅशनल हेल्थ मिशन नावाचा जो प्रोग्राम आहे त्या अंडर असं सरकारने योजना केलेली आहे की सर्व तरुण मुलामुलींचं म्हणजे 18 ते 25 वर्षाच्या दरम्यानच्या सर्व मुलामुलींचं टेस्टिंग HPLC टेस्टिंग हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे किंवा HPLC टेस्टिंग फ्री ऑफ कॉस्ट करण्यात येतं की ज्यामुळे ही थॅलेसेमिया ट्रेट आपल्याला समजून येऊन ह्याचं पूर्ण उच्चाटन करता येतं. तर सरकारी लेवलला ह्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे. खूप छान खूप छान. म्हणजेच आपल्याला सरकाराकडून सगळंच देण्यात येत आहे आणि याची जनजागृती खरं तर झाली पाहिजे आणि या माध्यमातून होतेच. तर वर्ल्ड थॅलेसेमिया डे ची थीम काय, या वर्षाची थीम काय? तर वर्ल्ड थॅलेसेमिया डे आपण 2025 ची थीम आहे टुगेदर फॉर थॅलेसेमिया युनायटिंग कम्युनिटीज अँड प्रायोरिटायझिंग पेशंट्स. तर थॅलेसेमियाचं उच्चाटन जर करायचं असेल तर ही एका माणसाची जबाबदारी नाहीये. डॉक्टर सुद्धा जेव्हा ह्याच्या उपचारासाठी प्रयत्न करतात तेव्हा एक टीम म्हणून करतात. त्यामध्ये बालरोग तज्ज्ञ आहेत, रक्तविकार तज्ज्ञ आहेत, हिपॅटॉलॉजिस्ट आहेत, एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत, ट्रेन नर्सेस आहेत. हे सगळे मिळून त्या थॅलेसेमियासाठी प्रयत्न करतात. तसंच या डॉक्टरांबरोबर रुग्णांचे नातेवाईक, समाज, सर्व लोक, सर्व संस्था, यासाठीच्या खूप साऱ्या संस्था सुद्धा आहेत. ह्याने आपण एकत्र येऊन काम करणं जरुरी आहे. तर आपल्याला हे आजाराचं उच्चाटन करायचं असेल तर आपल्या कम्युनिटीजनी एकत्र येऊन हे पेशंट कसे बरे होतील यासाठी काम करणं जरुरी आहे. आणि त्यामुळं त्याचं थीम अशी ठेवलेली आहे की टुगेदर फॉर थॅलेसेमिया युनायटिंग कम्युनिटीज अँड प्रायोरिटायझिंग पेशंट्स. नक्कीच. मॅडम, माझा शेवटचा प्रश्न, खरं तर हा खूप छान आपलं चर्चासत्र झालं आहे, पण शेवटचा प्रश्न आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही शेवटचा मेसेज काय देणार, की टेक होम मेसेज काय देणार? तर मी असं म्हणेन की थॅलेसेमिया हा एक रक्ताचा गंभीर आजार आहे. त्यामध्ये भावनात्मक भाग पण आहे. तर पेशंटला केवळ आपल्याला बरं करणं हे एम नाहीये, तर पेशंटला भावनिक आधार देणं जरुरी आहे. कारण या पेशंटचे मॅरेजचे इश्यूज आहेत, नंतर त्यांच्या फॅमिलीजचे इश्यूज आहेत, त्यांच्या नोकऱ्यांचे इश्यूज आहेत. परंतु आपण जितकं त्यांच्यासाठी करू शकतोय त्यासाठी करावं. तर ह्यासाठी मी शेवटचे 1-2 मेसेज असे देईन की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान. नक्कीच. तर थॅलेसेमिया पेशंटसाठी आपल्याला काही करायचं असेल तर सर्वांनी रक्तदान करावं. कारण आपण केलेलं रक्तदान हे ह्यांच्यासाठी जीवनदान ठरू शकतं. आणि दुसरी गोष्ट मी थॅलेसेमियासाठी असं सांगेन की आपण सर्वांनी HPLC टेस्टिंग हे कंपल्सरी करून घ्यावं. आपण सर्वजण मिळून या थॅलेसेमियाची जनजागृती करूया आणि आपला देश आणि आपलं राज्य हे थॅलेसेमिया मुक्त करूया. नक्कीच. तर थॅलेसेमिया हा जो रक्ताचा आजार आहे त्यासोबत तुम्ही अजून कुठले आजार तुमच्या हॉस्पिटलमध्ये बघतात आणि त्याच्याबद्दल पण आपण सतर्क राहिलं पाहिजे, असे 2-3 आजार तुम्ही आम्हाला सांगू शकता? आता थॅलेसेमिया बरोबरच जे आहे ते आपण एक असं म्हणतो की जसं मी मगाशी म्हणाले की डिसॅबिलिटीच्या अंडर जे थॅलेसेमिया बरोबर आजार दिलेले आहेत ते म्हणजे सिकल सेल ॲनिमिया आहे आणि हिमोफिलिया आहे. तर सिकल सेल ॲनिमिया आहे हा सुद्धा थॅलेसेमियाचा सारखाच आजार आहे. म्हणजे आपण साधारणतः विदर्भामध्ये वगैरे जेव्हा जाऊ तेव्हा सिकल सेल ॲनिमियाचे खूप सारे पेशंट्स आपल्याला बघायला मिळतील. तर त्याचंही प्रेझेंटेशन बऱ्यापैकी थॅलेसेमिया सारखंच असतं. परंतु एवढं आहे की त्याची सुरुवात ही लवकर होईल. म्हणजे पहिल्या 6 महिन्यामध्येच सिकल सेलची लक्षणं दिसायला लागतील आणि त्यामध्ये रक्त कमी तर होतंच परंतु पेन हे खूप प्रॉमिनंट असतं. म्हणजे साधारणतः बोटांमध्ये, हातापायांच्या बोटांमध्ये पेन आहे, पूर्ण शरीरभर खूप सारं पेन आहे आणि त्यांची पांढरी वाढलेली आहे, स्प्लीन त्यांचं बरंचसं वाढलेलं आहे. आणि या पेशंटना आपल्याला रक्त तर द्यावं लागेल पण ते तितक्या फ्रिक्वेंटली नाही द्यावं लागत जितकं थॅलेसेमियामध्ये द्यावं लागेल. तर आपण जेव्हा कधी क्लिनिकली आमच्याकडे पेशंट येतो तेव्हा आम्ही बघतो की हा थॅलेसेमिया आहे का सिकल सेल ॲनिमिया आहे. कारण पहिल्यांदा जेव्हा आपण बघू तेव्हा दोघांमध्ये पण पॅलर असणार आहे, दोघांमध्ये पण ऑर्गॅनोमेगॅली असणार आहे. तर हा आजार डिफरन्शिएट करण्यासाठी सिक्लिन टेस्ट केली जाते. जी पॉझिटिव्ह आली तर सिकल सेल ॲनिमिया आहे. HB इलेक्ट्रोफोरेसिसवर जर आपल्याला फिटल हिमोग्लोबिन वाढलंय तर थॅलेसेमिया आहे. मग सिकल सेल ॲनिमियामध्ये सुद्धा आपण काय करतो, त्यांना पेन किलर्स द्यावे लागतात, त्यांना आय फ्लुइड्स द्यावे लागतात आणि हायड्रॉक्झियुरिया वगैरे ही जी इंजेक्शन्स आहेत, ही जी औषधं आहेत ती द्यावी लागतात. तर थॅलेसेमियापासून आपल्याला सिकल सेल ॲनिमिया हा वेगळा करायचा आहे. शिवाय हिमोफिलिया हा एक रक्ताशी संबंधितच आजार आहे ज्यामध्ये रक्त साखळतं, म्हणजे रक्ताचा निचरा होत नाही किंवा रक्त साखळण्याचा प्रॉब्लेम आहे, ज्यामध्ये हिमआर्थ्रोसिसने पेशंट प्रेझेंट होईल की रक्तातले जे काही फॅक्टर्स आहेत, कोॲग्युलेशनसाठी जे फॅक्टर्स लागणार आहेत ते त्याच्या कमतरतेमुळे हिमोफिलिया होईल. तर त्यामध्ये पेशंटचा गुडघा मोठा झालेला असेल किंवा त्याचा एखादा जॉईंट मोठा झालेला असेल तर अशा पेशंटला मग ते फॅक्टर्स आपण सप्लाय करतो. नक्कीच.
तर साधारणतः हे 2-3 आजार आहेत ज्याचा डिसॅबिलिटीमध्ये इन्क्लूड केला आहे आणि आपल्याला क्लिनिकली हे आजार डिफरन्शिएट करावे लागतात. बरं, धन्यवाद मॅडम. तुम्ही इथे आलात आणि आमचं एवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आम्हाला थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकल सेल ॲनिमियाबद्दल सांगितलं, सरकारी योजनांबद्दल सांगितलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. मला तुम्ही इन्व्हाइट केलं आजच्या लेक्चरबद्दल, त्याबद्दल तुमचे सुद्धा धन्यवाद. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू. पण सध्या वेळ झाली तुमचं निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षको, योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.